मंडळी नमस्कार. आम्हास सांगावयास अत्यंत आनंद वाटत आहे की रायबा पब्लिकेशनच्या माध्यमातून आम्ही कविराज भूषण यांच्या काव्यांवर आधारित इंद्रजिमी जंबपर हे मौल्यवान पुस्तक घेऊन येत आहोत. त्याचे कारण असे की कविराज भूषण हे सामान्य कवी नव्हते, तर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातील राजकवी होते. त्यांनी साक्षात शिवछत्रपतींना पाहिले, तसेच ते स्वतः रायगडावर राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या नजरेतून आणि काव्यामधून छत्रपती शिवाजी महाराज हे थेट आपल्यापर्यंत पोहोचतात, ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. कवी भूषण यांची ही काव्य आपल्याला थेट शिवकाळात घेऊन जातात व शिवछत्रपतींचे साक्षात दर्शन घडवितात. त्यांच्या विविध घटनांचे आणि पराक्रमाचे पुरावे ते आपल्यासमोर ठेवतात. शिवछत्रपतींचे चरित्र हे जसे वीररसाने ओतपोत भारलेले आहे, त्याचप्रमाणे कविराज भूषण यांच्या सुवर्णबोरूतून निर्माण झालेली काव्यरचना ही वीररसाने सजलेल्या व निस्सीम शिवभक्तीने भिजलेल्या आहेत. मंडळी, 350 वर्षापूर्वी शिवछत्रपतींनी आपला देहत्याग केला, मात्र महाराष्ट्र संस्कृतीच्या गाभाऱ्यात त्यांचा कीर्तिदेह आजही आपल्या तेजाने तळपत आहे. भूषण यांनी छत्रपतींची कुठेही खुशमस्करी केली नाही व त्यांच्या प्रत्येक गुणांचे वर्णन अतिशय प्रामाणिकपणे केलेले आहे. त्यांची काव्यरचना अत्यंत विलोभनीय व मनमोहक आहे. यातील शब्दरचना अतिशय चपखल आहे. कविराज भूषण यांच्याबद्दल थोडक्यात माहिती. उत्तर प्रदेशमधील कानपूर जिल्ह्यात श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कवी यमुना नदीच्या काठी त्रिविक्रमपूर हे कवी भूषणांचे जन्मस्थान. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी राजकवी म्हणून कार्यरत असताना छत्रपतींवर शिवराज भूषण हा उत्कृष्ट काव्यग्रंथ त्यांनी निर्माण केलेला आहे. कविराज भूषण यांच्या काव्यांचे खरे महत्त्व काय आहे, त्याचे गर्भित काय आहे, तर राष्ट्ररक्षणासाठी व धर्मरक्षणासाठी जनतेने शिवछत्रपतींना आपल्या हृदय मंदिरात विराजमान करून प्रेरणा घ्यावी, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वतःला सिद्ध करावे व यासाठी काव्याची निर्मिती केलेली आहे. मात्र ही काव्य ब्रजभाषेतील असल्यामुळे ती कळायला थोडीशी कठीण आहेत, म्हणून यांना हवी तेवढी प्रसिद्धी प्राप्त झालेली नाही आहे. पण शिवकाळातील अनेक घटनांवर नवा प्रकाश टाकण्याचे सामर्थ्य या काव्यांमध्ये आहे मित्रांनो. त्यामुळे त्यांच्या काव्यांचा जागर शाळा, महाविद्यालये, व्याख्याने, चित्रपट यातून व्हावा, यासाठी हा अल्पसा प्रयत्न आहे. जय शिवराय.